इथं एका माथेफिरूनं एसटीची तोडफोड केली आहे। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते बुलढाण्यातून। बुलढाण्यामध्ये एका माथेफिरूनं एसटीची तोडफोड केली आहे। शेगाव ते वानखेड या दरम्यानची ही एसटी आहे जिची तोडफोड झालेली आहे। या अचानक आलेल्या हल्ल्यामुळे प्रवासीही भयभीत झाले, घाबरले। या माथेफिरूनं तोडफोड का केली हे अजून अस्पष्ट आहे, पण गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहेत, ला मार दिलेला आहे, म्हणजे गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झालेला आहे। माथेफिरू होता, त्यानं बुलढाण्यामध्ये हा प्रकार केलाय। प्रवासी होते ते सुद्धा भयभीत झाले या सगळ्या प्रकाराने। एक व्यक्ती प्रकाश पिंजरकर तो आला आणि त्याने मागच्या त्या बसचे दोन्ही काच हातोडीने फोडले आणि तो आम्हाला म्हणाला की मला न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही, आता तरी मला न्याय मिळेल। परंतु असं जर होत राहिलं तर आमच्या जीविताला हानी पोहोचेल। अशामुळे जोपर्यंत पोलीस पाटील गावचे येत नाहीत आणि ते या ठिकाणी येऊन आम्हाला न्याय देत नाहीत किंवा त्याचा रिपोर्ट देत नाही, तोपर्यंत ही बस इथून निघणार नाही। आमचे प्रतिनिधी राहुल खंडारी यांच्याशी बोलूया। राहुल, हा सगळा काय प्रकार आहे? एसटी चालक वाहक सुद्धा म्हणतात की आम्ही इथून गाडी हटवणार नाही, कारवाई झाली पाहिजे, त्या माथेफिरूवर काय सांगाल? बरोबर आहे। शेगाववरनं वानखेड या गावासाठी एसटी महामंडळाची बस जी आहे ती 25 ते 30 प्रवासी घेऊन गावाकडे निघाली होती आणि गावामध्ये पोहोचली देखील होती। परंतु त्या गावामध्ये गेल्यानंतर एका माथेफिरूने एसटीवर अचानक हल्ला चढवला। कुठलंही कारण नसताना या एसटी चालकाने चक्क हातामध्ये हातोडी घेऊन एसटी बसेसच्या काचा फोडल्या। एसटी बसेसच्या काचा फोडत असताना एसटी मध्ये असलेले प्रवासी हे मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते। मात्र या माथेफिरूने एसटीवर असा हल्ला का केला याचं कारण अद्यापही समजलेले नाहीये। मात्र एसटीवर हल्ला केल्यानंतर वाहन चालक आणि कंडक्टर हे दोघंही त्या ठिकाणी घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे। अशाच प्रकारचे एसटीवर हल्ला झाला, पुढे चालून आमच्यावरही हल्ला होईल या भीतीने एसटी चालकाने एसटी ही गावामधून हटवणार नाही, जोपर्यंत माथेफिरूवर कारवाई होत नाही तोपर्यंत एसटी हटवणार नाही आणि याच्यानंतर वानखेड या गावामध्ये एसटी देखील येणार नाही, अशा प्रकारचा भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे आता पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या माथेफिरूवर कायदेशीर त्या ठिकाणी तक्रार द्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी एसटी चालक करताना पाहावयास मिळतात। मात्र अजूनही त्या माथेफिरूने एसटीवर का हल्ला केला याचं कारण समोर आलेलं नाहीये। सुवर्ण, नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। राज्य